बोला आबाजी, काय चालू आहे? पहा आता, आम्ही आबाजी म्हणावं का तुम्ही आबाजी म्हणावं? आता झालं ना, आता तू वय आबाजी म्हणायच्याच लायकीच राहिला ना. अजून 5-10 वर्षात तू केस पांढरे होते. एवढा पुढचा काय विचार करू राहिला राजा आबाजी? उद्याचं माहित नाही आपल्याला, पुढचा 5-10 वर्षाचा विचार करू राहिले. जाऊ दे तिकडे. बरं ते जाऊ दे. काय म्हणते तुझा कांदा किंदा काय म्हणते? हो, आपला कांदा मस्त आहे. तुमचा हरभरा? हा, तसा तर हरभरा चांगला आहे, पण काही काही जागी खरं समजा गेलेच वाया आपले, कारण की कसं आहे, पाणी गिनी आलतं तर ते जरासं गेलेच गड्या. जाऊ द्या ना, तेवढा तेवढा देवाला द्या लागते ना. माहित आहे ना बाबू, देवाच्या पंक्तीला 500 रुपये वर्गणी नाही देत चालला मोठा, सांगतो देवाला द्या लागते. तू पाय ना पहिले. कोण आहे गड्या माणूस? व्यापारी गिपारी तर नाही गड्या. तिकडे का तोंड पावराला माकडे पाहून बोलणं. नमस्कार नमस्कार. आपल्या गावात कुठे पपईचा बाग आहे का काही? काय पपई पपई आहे ना, आहे ना पपई. हो का? मी व्यापारी हा, पपया पाहिले आलो. मग मी आजूबाजूचे खेडे पाहिले जराशे, तिथं भेटले जराशा. आता तुमच्या गावात आलो. मग किती एकर आहे मग आपली पपई? अच्छा, आता आम्ही दोघांना पपया लावेल नाही तर आम्हाला काय विचारवाला म्हणा बा तू. हे बघा कसा एका झाडाले मी तर म्हणतो 10 पपया आहेत आपल्या. अरे बापरे, चांगला शेतकरी दिसू राहिला वाटते गड्या मला. एकदम सेंद्रिय शेती केली वाटते गड्या, एकदम खतरनाक. म्हणजे कसा एका झाडाले 10 पपया म्हणजे लय खतरनाक आहे ना. मग कुठे वावर दाखवान चाला ना तुम्ही? ते दाखवतो. पहिले भाव सांगा मला, काय भाव घेता तुम्ही? ते कसं आहे काका, तसं काही नाही, भाव सांगायला काही विषय नाही. आता तुम्हाला भाव सांगा तर ती जाऊन पपई खराब असावं म्हणजे झाला का नाही आमचं नुकसान. मग तुम्हीच म्हणसान तुम्ही तेवढे भाव बोलले होते ना, आता तेवढ्याच भावात घ्या लागते. म्हणजे शिल्लकचे लोचे नाही झाले पाहिजे त्या हिशोबानं. मग म्हणजे पपया पाहून आम्ही सांगतो भाव. आतापासून सांगून कसं करू? ते असं जर केलं ना, आधीच भाव सांगितला नंतर पपया घेतला तर मग आमचा घरदार एकाची पाहिजे. मग पण मी काय म्हणतो, या बुड्याच्या घरी पपई नाही, याचं वावरात एक झाड नाही पपईचं, आणि कायलेच गोष्टी करू आला बरं हे. आबाजी मी काय म्हणतो, तुमच्या वावरात कुठे पपया आहे? तो काही बोलू राहिला राजा, त्याला काऊन गोव्या सरवता त्या माणसाच्या? जाऊ द्या ना तिकडे. काय पागल आहे का? तुला माहित नाही? आपल्या घरामागे पपईचं झाड आहे ना, त्या पपईच्या झाडाला 10 पपया आहेत ना. म्हटलं बाबू, त्याला विचारतो घेता का बा? मग घ्या. आता नाही जमलं चा माय बेन, गोटे खाचीच पाई आहे ना अशानं. अरे बापा बापा, मी चाललो आबाजी, मी जातो. ओ भाऊ, ओ भाऊ, कुठे चालले? अरे सांगा ना मला, वावर आहे का कोणाच्या गावात? नाही ओ, त्याला जाऊ द्या ना. त्याच्या गोया सरल्या, ते गोया घ्यायला गेलं. जाऊ द्या त्याला, माझ्यासोबत बोला तुम्ही. बरं सांगा ना मग, कुठे आहे तुमचा वावर? चला मला दाखवा ना. अरे वावरात काय पपई आहे राजा? आपल्या घराच्या मागे एक झाड आहे पपईचं, त्यालाच 10 पपया येतात. तेच म्हणून राहिलो मी. बराबर आहे, बराबर आहे. गोया सरतील नाही तर काय करतील मग तुमच्या गावात अशी लोक असल्यावर? आबाजी तुम्ही या, नाही तर मला जाऊ द्या. एका पपईच्या पपया घ्यायला नाही आलो म्हटलं मी या गावातनी. अरे थांबा ना. ओ अरे ऐका ना, आजकाल लोक लेखाचे चिल्लर पपया ऐकत घेत नाही, तेच तोडा लागते ना, घरीच खा लागते ना गड्या. काय करावं आता?